हाय फ्रेंड, आज तुम्ही माझा अवतार बघू शकता. ना केस धडाचे आहेत ना मी काही मेकअप केलेला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, मला खूप बोर होतं आहे व्हिडिओ काढण्याचं कारण की मी यूट्यूबवरती जास्त व्हिडिओज नाही टाकत. माझे डोळे बघा कसे सुजले आहेत. मी आज जॉबला पण नाही गेली आणि घरातला पसारा बघा, हा बघा, लोक नावं ठेवतात हा बघा इकडचा पसारा, घरात लेक आहे. हा इकडं पसारा बघा. घरात पण एवढं आणि पसारा दाखवते. दुसरी गोष्ट, घरातला पसारा दाखवण्याचं रिझन असं की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि मला ना 2 महिन्यापूर्वी झाला होता डेंग्यू. त्याच्यानंतर काल मी ऑफिसला गेली आणि अचानक खूप शिवरिंग झालं. तर मग मी दुपारी ना जेवली पण नाही. मला खूप थंडी वाजत होती. मी ऑफिसमध्ये सगळ्यांना विचारते की मला एकटीलाच थंडी वाजते की तुम्हाला सगळ्यांना थंडी वाजते. आमचे सर म्हणतात नाही मॅडम आम्हाला पण थंडी वाजते आहे, काय तुम्हालाच नाही थंडी वाजत आहे. पण मला एवढी थंडी वाजत होती का मला टिफिन खायला पण म्हणजे असं मन नव्हतं. मग मी 2 घास, मी काल टिफिनला वरण भात घेऊन गेली होती. मी ते 2 घास वरण भात खाल्ले आणि उन्हात जाऊन उभी राहिली. उन्हात थोडी उभी राहिल्यानंतर मला बरं वाटलं. तर आता नाशिकची थंडी तर तुम्हाला माहितीच आहे, इतर ठिकाणापेक्षा नाशिकला खूप थंडी राहते. मला वाटलं थंडी जास्त आहे म्हणून तर मग मी काय केलं माहिती आहे का, सिद्धूकडून मी साधं आपलं जॅकेट असतं ते मी सकाळी ऑफिसला जाताना घालून गेली. पण मला खूप थंडी वाजते म्हणून मी सिद्धूला फोन केला. मला म्हटलं मला खूप थंडी वाजते, तुम्हाला स्वेटर घेऊन ये. मग काल तो मला स्वेटर घेऊन आला होता. मग त्याच्यानंतर मी चहा प्यायला गेली. चहा पिली तरी कुठे माझी थंडी थांबते. खूप अशी शिवरिंग, म्हणजे हातपाय माझे अक्षरशः असे थरथरत होते. एका मोमेंटला वाटलं की हाफ डे घेऊन घरी यावं. नंतर म्हटलं घरी जाऊन पण मी आराम तर काही करणार नाही, घरात पडलेली कामच करेन. मग मी काय केलं, मनानेच कोणती गोळी होती ग ती, झिरोडॉल गोळी खाल्ली एक. मग झिरोडॉल गोळी खाल्ल्यानंतर मला बरं वाटलं. आणि मग त्याच्यानंतर मी ती गोळी किती वाजता खाल्ली माहिती का, ती गोळी खाल्ली मी काहीतरी 2-2:30 वाजता गोळी खाल्ली. आणि 3 वाजता अर्ध्या तासामध्ये मला खूप बरं वाटलं. मला वाटलं आणि बॉडी पण खूप पेन करत होती. त्याच्यानंतर मी घरी लवकर आले ऑफिसमधून. दुसऱ्या एका ऑफिसला गेली होती, कोषागार कार्यालयामध्ये. तिथे माझं काम उरकलं. थोडी ऑफिसमधून लवकर निघाली. कोषागार कार्यालयामध्ये माझं लवकर काम झालं. तिकडनं मग मी परत लवकर घरी आली. लवकर घरी भाजी वगैरे घ्यायला थांबली नाही, कारण म्हटलं जशी जशी संध्याकाळ होते ना तशी जास्त थंडी वाजते आणि त्याच्यानंतर मग गाडी चालवायला खूप त्रास होतो. मग मी पटकन भाज्या वगैरे काहीच न घेता म्हटलं ज्या फ्रीजमध्ये भाज्या असतील उद्यासाठी त्याच ॲडजस्ट करेन. आणि मी भाजी वगैरे न घेता डायरेक्ट घरी आली. घरी आल्यानंतर मग छकुली घरीच होती. छकुलीने मला आणि सिद्धूसाठी चहा बनवला. मी चहा प्यायली. पण मी कुठेही उठून किचनमध्ये जाते, मला परत पुन्हा थंडी वाजायला लागली. सगळे दरवाजे खिडक्या बंद केल्या आणि तरी परत पुन्हा एवढी शिवरिंग की ऑफिसला कमी होत होती, पण घरी आल्यानंतर एवढी शिवरिंग व्हायला लागली, एवढी शिवरिंग. तरी मी स्वेटर घातला, कान बांधले, पण हातपाय एवढे थरथरत होते. तेवढ्यात माझ्या भावाचा फोन आला. तो इम्पॉर्टंट बोलत होता. तिकडे मुंबईला आमच्या ओळखीचाच आहे एकजण, तर त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि तो डेथ झाला. वयाने कमी होता. तर मला त्याची अजून डिटेल विचारायची होती, पण ती डिटेल विचारण्याची पण माझ्यात ताकद नव्हती. तर भावाला मी काय बोलली नाही मला थंडी वाजते की काय. त्याला म्हटलं ठीक आहे, मी नंतर बोलते तुझ्याशी. आणि कारण मी त्याचा फोन पण घेतलेला ना, तर माझं होठ पण थरथरत होते, हात पण थरथरत होते. मग मी फोन ठेवून दिला. मग छकुलीने काय केलं, हेअर ड्रायर आणलं. ते हेअर ड्रायर अजून ठेवलेलं पण नाही आहे. कुठे हेअर ड्रायर, हां कुठे ठेवलं, इथे. हेअर ड्रायर पण तिने ठेवलेलं नाही बरं का, म्हणजे खालीच ठेवलं आहे. जी नेहमीची हेअर ड्रायरची जागा आहे ना तिथे नाही ठेवलेलं बरं का. सगळं सांगावं लागतं. आणलं तिने माझ्यासाठी. कुठे आहे बाय, ड्रॉवरला ठेवून दिलं का, जे की त्याची ड्रॉवरला जागा नाही. हां हे बघा, हे हेअर ड्रायर आणलं आणि हेअर ड्रायर लावून तिने माझे हात पाय शेकले. त्याच्यानंतर मला गरम पाण्याची पिशवी दिली, जी की ती आत्ता ती घेऊन बसली. तिला वाटलं खूप छान वाटते, हां म्हणून ही गरम पाण्याची पिशवी ती घेऊन बसली. आणि मग त्याच्यानंतर मग ते लावलं. हेअर ड्रायरने मला शेकलं, गरम पाण्याच्या पिशवीने मी शेकलं. कुठे थांबते थंडी. मग तिने डॉक्टरांना फोन केला. तर मी म्हणाले की डॉक्टरांना घरी बोलव, कारण मला जरा पण हवा सहन नव्हती होत. मग मी काय केलं, गोळी खाल्ली परत पुन्हा ती झिरोडॉल गोळी खाल्ल्यानंतर मला थोडं बरं वाटलं. डॉक्टर म्हणाले मी घरी नाही येणार, IV वगैरे लावायची असेल तर मी एवढं काय काय साहित्य घेऊन कसं घरी येऊ, मग तुम्हीच या. मग रात्री आम्ही काहीतरी, डॉक्टर म्हणाले मी 10 वाजेपर्यंत आहे. मग आम्ही 9 वाजता गेलो डॉक्टरांकडे गेलो. तर मला फिवर वाटत नव्हता, मला फक्त थंडीच वाजत होती. पण मग तिकडे गेले मी, डॉक्टरांना एवढे पण म्हटलं की मला दुपारपासून खूप शिवरिंग होते, खूप थंडी वाजते, फिवर नाही आहे.
तर डॉक्टरांनी फिवर चेक केला आणि मला असा दाखवला. बघा म्हणे मॅडम तुम्ही म्हणताय फिवर नाही आहे. तर अक्षरशः 100.5 असा काहीतरी फिवर होता आणि मी शॉक झाली की मला एवढा फिवर आहे म्हणून. डॉक्टर म्हणे का खूप फिवर आहे, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये नसता आला तर फिवरमध्ये तुम्हाला चक्कर वगैरे येणं, बेशुद्ध वगैरे पडणं असं काय झालं असतं. मग त्यांनी तातडीने मला IV लावली, IVमध्ये इंजेक्शन टाकली आणि रात्रीच मग माझं ब्लड टेस्ट केलं, जे की डेंग्यूचं वगैरे होतं, HB होतं. तर मी डॉक्टरांना एवढं पण म्हटलं सर 2च महिने झालेत मला डेंग्यू होऊन, तर मला परत डेंग्यू नाही होणार आणि मच्छर पण नाही आहेत. पूर्वी होते 2-3 महिन्यापूर्वी, ऑफिसमध्ये पण होते, घरात पण होते वातावरणामुळे, पण आता नाही आहे मच्छर. डॉक्टर म्हणे मी कुठे म्हणतोय डेंग्यू झाला आहे, पण एक जस्ट आपण शंका काढूयात. मग त्यांनी डेंग्यू, CBC आणि HB ते चेक केलं. मला म्हणे जर रिपोर्ट पॉझिटिव्ह काही आला तर मी तुम्हाला उद्या बोलवेन, नाहीतर मग टॅबलेट मेडिसिन वगैरे दिले त्या खा. मग असं काय परत त्यांचा रिपोर्ट आला. मग त्यांनी मला फोन केला की तुमचं HB जे आहे ते 4.5 आहे, मग IV लावायला लागेल. मग त्यांनी मला परत खूप छान प्रकारे समजावून सांगितलं की मॅडम मी एवढा 4.5 म्हणजे मिनिमम लेडीजचं HB जे असतं ना ते 10 तरी पाहिजे आणि जेंट्सचं पुरुषाचं असतं ते 12 तरी पाहिजे. तर तुमचं HB खूप कमी आहे. ह्या एवढ्या कमी HBमध्ये एकतर आम्ही कोणतेच डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करणार नाही की तुम्ही इंजेक्शन घ्या किंवा काय, तुम्हाला रक्तच भरावं लागेल. तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही इंजेक्शन घ्या रक्तवाढीचे. तर त्यांनी मिनिमम 4 इंजेक्शन मला सजेस्ट केले. तर एक इंजेक्शनची किंमत आहे 4,500 रुपये. तर मी शांत बसली, कारण ते जे काही बोलत होते ना ते मला पटत होतं. मला माहिती होतं की माझं इंटेक कमी होतं आहे, माझं खाणं कमी होतं आहे आणि माझं एनर्जी खूप लागली जाते. म्हणजे मी अगदी ऑफिसला जाताना घरातली कामं, तिकडनं आल्यानंतर घरातल्याच कामाचा विचार असतो, कामं खूप असतात आणि कामांच्या तालात मी स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जाते. आणि तुम्ही माझे इंस्टाग्राम व्हिडिओ पण बघितले असतील. खूप दिवस झाले मी इंस्टाला पण ॲक्टिव्ह नाही आहे. बघते मी, पण मी कोणते व्हिडिओ नाही टाकलेले, कारण माझ्यात एनर्जीच उरत नाही. मला स्वतःला खूप विकनेसपणा वाटतं. मग त्याच्यानंतर आली आहे. आज पण 2 IV भरल्या, मेडिसिन दिले. डॉक्टरांनी खूप बोलणी केली मला, जे की माझ्या चांगल्यासाठी होत्या. आणि आता मी शनिवारी ते फर्स्ट इंजेक्शन घ्यायला जाणार आहे. तर ते मला म्हणाले की तुम्ही नीट व्हाल ह्या IVने, तर तुम्ही आता कंटाळा कराल परत इंजेक्शन घ्यायला. तर मी नाही म्हणाली. माझा चेहरा पण बघा असं म्हणजे सुकला आहे, फ्रेशनेस नाही आहे. कारण मी बाहेरून जरी मला स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आतून प्रॉब्लेम आहे ना. माझे हाडं ठिसूळ झाले आहेत किंवा ज्या आपल्या व्हेन्स असतात त्या थोड्या स्लो काम करतात जेव्हा आपण वीक होतो तेव्हा. तर मी डॉक्टरांनाही प्रॉमिस केलं, तिथे सिस्टर होत्या त्यांनाही प्रॉमिस केलं की जर तुम्ही मला आता 1 महिन्याने बघा मी खूप छान होईल म्हणून. वेट पण माझं कमी झालेलं आहे, 58 वेट आहे, जे की मिनिमम माझं 65 तरी वेट पाहिजे असं डॉक्टरांनी सजेस्ट केलं. तर मी ठरवलं आहे स्वतःकडे लक्ष देण्याचं. बघू कितपत मी सक्सेस होते त्या गोष्टीमध्ये. आणि आता मी रोज व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला. तर मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. मी जेही काही बोलते त्याच्यावरती कमेंटची अपेक्षा आहे, पण तुमची एक बहीण म्हणून मी व्हिडिओ टाकते आणि मी तुमची बहीण, मुलगी, आई ह्या हिशोबाने माझे व्हिडिओ बघा. कोणतेही वाईट कमेंट करू नका. वाईट कमेंट कराव्याशा वाटल्यास तर माझा व्हिडिओ बघू नका. पण चांगल्या कमेंटची अपेक्षा आहे, चांगल्या सजेशनची अपेक्षा आहे. ॲक्च्युली सगळेच जण आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेमला फेस करत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, पण ते आपण प्रॉब्लेम सगळ्यांसमोर सगळे प्रॉब्लेम नाही मांडू शकत. आपण प्रॉब्लेम कोणासमोर मांडतो, कोणाला शेअर करतो, जे आपले असतात, जे असं वाटतं की जे मला समजून घेतात. तर तो विश्वास तुम्ही मला दाखवावा की जेणेकरून मी प्रत्येक गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू शकेल. आणि प्रत्येकजण एकटा पडलेला असतो, त्याला बोलायला कोणीतरी हवं असतं. तर मला असं वाटतं की मी तुम्हाला माझी फॅमिली समजू शकते, पण त्याच्यासाठी तेवढा विश्वास तुम्ही मला दाखवावा अशी अपेक्षा आहे. आजचा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते. उद्या मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ करेन. बाय.